नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय डिप्लोमा संदर्भामध्ये अनेक विद्यार्थी सध्या डिप्लोमासाठी ॲडमिशन घेण्याकरता प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत आणि कालच मला वाटतं 16 तारखेला ही डिप्लोमासाठी प्रवेश घेण्यासाठी जी काही अर्ज करण्याची जी पद्धत होती त्या अर्ज पद्धतीला शेवटचा दिवस होता. मात्र चंद्रकांत दादा पाटील जे आहेत त्यांनी कालच फेसबुकवरती एक नवीन घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर हे पुन्हा शेड्यूल आपल्याला बदललेलं आहे आणि हे बदललेलं शेड्यूल काय आहे हे थेट आपण वेबसाईटवरती सुद्धा पाहणार आहोत आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी काय घोषणा केलेली आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर DTE म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे सर्व जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस पार पाडत असते. तर यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही डिप्लोमाला प्रवेश घेतलेला नाहीये त्यांच्याकरता ही सुवर्ण संधी आहे. सर्व काही डिटेल्स पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर कालच 16 तारखेला मुदत संपत असताना चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तब्बल यावर्षी 1,28,102 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1,10,000 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता यावेळी डिप्लोमासाठी तुफान गर्दी आहे आणि डिप्लोमासाठी अनेक विद्यार्थी अर्ज करत आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना अनेक प्रमाणपत्र मिळण्यास थोडा उशीर होत आहे. काही विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर असेल, त्याचप्रमाणे जातीचे दाखले असतील, त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट असेल, अशी काही कागदपत्र आपल्याला अर्ज दाखल करण्याकरता लागत असतात. त्या दाखल्यांना विलंब होत आहे आणि त्या अभावी जर कोण अप्लाय करू शकत नसेल तर त्याच्याकरता सुधारित अंतिम तारीख ही 26 जून ही दिलेली आहे आणि याचे सर्व तपशील जे आहेत हे तपशील dte.maharashtra.gov या वेबसाईटवरती सुद्धा दिलेले आहेत. तर ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आता आपण पाहतोय. तर या वेबसाईटवरती आपल्याला जे काही नवीन शेड्यूल जे दिलेला आहे ते आपण बघतोय. तर DTE वेबसाईटवरती गेल्यानंतर पोस्ट SSC डिप्लोमा या टॅबवर गेल्यानंतर इम्पॉर्टन्स डेट्स वरती आपल्याला जायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला हे शेड्यूल मिळेल. तर या शेड्यूलमध्ये बघा सुरुवातीला यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन याकरता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याकरता आणि फॉर्म भरण्याकरता जी मुदतवाढ आहे ती 26 जून रोजी दिलेली आहे. याशिवाय आपण फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावा लागतो. त्याकरता 2 मेथड्स असतात, ज्याच्यामध्ये ई स्क्रुटिनी नावाची एक मेथड असते आणि फिजिकल व्हेरिफिकेशन नावाची दुसरी मेथड असते. फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला स्वतः FC सेंटर आहे डिप्लोमाचे, तिथं जाऊन तुम्हाला तो फॉर्म व्हेरीफाय करावा लागतो आणि ई स्क्रुटिनीद्वारे घर बसल्या तुम्ही आपला फॉर्म व्हेरीफाय करून घेऊ शकता. त्याकरता सुद्धा जी शेवटची तारीख आहे ती 26 जून 2025 आहे. हा अर्ज व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला राज्यामधली जी काही आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट याचा अर्थ तुम्ही जी काही डाटा भरलेला आहे, जी काही तुम्ही कास्ट निवडलेली आहे ते कास्ट वाईज राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे ही तात्पुरती मेरिट लिस्ट लागणार आहे. जर तात्पुरत्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला आपल्या कास्टनुसार किंवा आपण निवडलेल्या आपल्या टॅबनुसार जर आपली मेरिट लिस्ट नसेल तर आपल्याला काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील आणि ती जर आता आली असतील तर त्याकरता ग्रेव्हन्स पिरियड दिलेला आहे. तर त्या ग्रेव्हन्स पिरियड जो दिलेला आहे त्याच्यामध्ये अजूनही 26 तारखेनंतरही जरी कोणाची डॉक्युमेंट नाही आली तरी 29 आणि 30 तारीख 29 आणि 30 जून रोजी आपल्याला ती डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं अपलोड करता येतील. जरी अजूनही 26 तारखेपर्यंत मुदत आहे. आत्ता जरी आपण डॉक्युमेंट्स गोळा करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपल्याला 30 तारखेपर्यंत ही डॉक्युमेंट्स गोळा होऊ शकतात. आणि हे झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट ही 2/7/2025 आहे. आता ही जी आहे ही कॅप प्रोसेस आहे. या कॅप प्रोसेसमध्ये ही प्रोसेस झाल्यानंतर पुढचं शेड्यूल जे येणार आहे ते पुढचं शेड्यूल ही प्रोसेस पूर्णपणे संपल्यानंतर मग तुम्हाला कॅप राऊंड यावर्षी 4 कॅप राऊंड आहेत आणि 4 कॅप राऊंड करता तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणे आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला आपला प्रवेश मिळत आहे की नाही तो चेक करणे. त्याकरता आपण प्रोव्हिजनल अलॉटमेंट आणि फायनल अलॉटमेंट हे 2 ऑप्शन असतात. यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी प्रवेश मिळेल त्या ठिकाणी आपल्याला मूळ कागदपत्रांसहित आपल्याला प्रवेश घ्यावा लागतो. त्या अगोदर
काही 4 कॅप राऊंड आहेत त्याच्यामध्ये यावेळी थोडे बदल केलेले आहेत. त्या बदल जे झालेले आहेत ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आपल्याला या मागच्या वर्षी 3च कॅप राऊंड होते, यावर्षी 4 कॅप राऊंड आहेत आणि पहिला ऑप्शन आपल्याला घेणं बंधनकारक होतं. मात्र आता काय बदल झालेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. मात्र आजचा जो व्हिडिओ होता तो जे काही तारखा आहेत त्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. 26 तारखेपर्यंत आपल्याला अर्ज भरून आपल्याला तो अर्ज व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. 28 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. 29 आणि 30 तारखेला आपल्याला ग्रेव्हन्स पिरियड आहे. म्हणजेच 26 तारखेपर्यंत जरी आपल्याला डॉक्युमेंट नाही मिळाली तरी आपण 29-30 तारखेला ती डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो आणि फायनल मेरिट लिस्ट 2 जुलैला लागणार आहे. या संदर्भामध्ये आपल्याला अजून काही अडचणी असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. आपल्याला डिप्लोमा संदर्भामध्ये जी काही माहिती हवी आहे ती आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन व्हिडिओसह. पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.